नमस्कार, सुस्वागतम। सकाळची वेळ आहे आणि मी आता गावात आलेली आहे। आणि गावात येण्याचं कारण म्हणजे आज आहे चैत्र पौर्णिमा। तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आमच्या गावामध्ये आमच्या देवीचा म्हणजे आई श्रीरामवरदायिनी देवीचा मोठा उत्सव असतो मंदिरामध्ये। आणि हनुमान जयंती पण असते। मग त्या दिवशी हनुमंताच्या मंदिरात जाऊन जे पुजारी असतात ते हनुमंताला शेंदूर चढवतात। आता हा शेंदूर चढवणं काय असतं ते मी तुम्हाला थोडक्यात आज दाखवणार आहे। मी पण तिथेच चाललेली आहे, हनुमंताच्या मंदिरातच चाललेली आहे। आणि आपण जाऊया, बघूया आणि नंतर मग आपण मंदिरात जाऊया। असा हा पूर्ण दिवसाचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करून आणत आहे। व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आमच्या गावातली कळकोणे गावातील श्रीरामवरदायिनी मंदिरातील चैत्र पौर्णिमा। ही बघा, ही आत्ताच भाजवण झालेली आहे आणि समोरच आपल्याला मंदिर दिसत आहे। त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। मंदिरामध्ये आरती झाली वाटतं। तर आत्ताच तुम्ही बघितलं की हनुमंताच्या मंदिरातली पूजा झाली। आणि जसं की गावातली एक परंपरा असते की हनुमंताच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो, त्यामुळे मी तुम्हाला त्याची डिटेल माहिती नाही देऊ शकले की सांगतो बोलले का? सांगते सांगतो बोलले, विचारतो म्हणले। अच्छा अच्छा अच्छा, सांगतो जर बोलले तर का? हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके। तर हनुमंताच्या मंदिरामध्ये स्त्रियांना अलाउड नसतं। मोस्ट ऑफ गावामध्ये ही पद्धतच असते। तर त्यानुसार मला जास्त काही शूट करता नाही आलं, परंतु जसं मला अजून माहिती मिळेल मी तुम्हाला नक्कीच सांगेन। आत्ताच जस्ट मी हनुमंताच्या मंदिरातून बाहेर आले आणि हे आहे आमचं झोलाई मातेचं मंदिर। म्हणजे त्याच्यामध्ये झोलाई, केदार, मानाई, शंकर, भगवान शंकर अशा 5 मूर्त्या आहेत। आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि त्याही देवींचं दर्शन घेऊया। मी तुम्हाला दाखवते आमच्या गावातली मंदिरं जी आहेत ती कशी दिसतात, त्याचं स्वरूप काय असतं, किती पवित्र रूप असतं ते तुम्हाला आता दाखवते। चला यासोबत। तर हे सर्वात खूप जुनं असं मंदिर आहे, कौलारू असं मंदिर आहे हे। आणि या मंदिराचा सुद्धा आता जीर्णोद्धार होणार आहे, म्हणून का वाळू बिळू सगळं काम चालू आहे। आणि आपण आज जाऊया। तर असं हे कौलारू मंदिर आहे, ज्याचा आता जीर्णोद्धार होणार आहे। गावातले सगळे गावकरी मिळून मंदिर पुन्हा बांधणार आहे। परंतु माझ्या मनाला तरी असंच वाटतं की गावातलं हे कौलारू मंदिर असंच असावं, कारण तो जो देवाचा दैवी अंश आहे ना, तो सिमेंट मातीच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही, जो की ह्या कौलारू घरामध्ये घरात स्वरूप मंदिरामध्ये दिसतो। या
ही अशी जुन्या काळातली कौलारू मंदिरं मन अगदी शांत करतात. आता हे बघा, हे आमचे केदार देव, कालश्री देवी, मानाई देवी, झोलाई देवी, महादेवाचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, ही आमची पालखी झोलाई आईची. तर या पालखीमध्ये हे पाची देव होळीच्या दिवशी अगदी लोक आनंदाने ह्यांचे पालखीमधून मिरवणूक काढली जाते. आणि असं हे पारंपरिक कौलारू घर मंदिर किती शांत वाटतं इथे. गावातला विकास हा झालाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु माझं असं वैयक्तिक असं मत आहे की आजकाल प्रत्येक गावामध्ये जुनी मंदिरं पाडली जातात आणि त्याच्यात मोठी मोठी संगमरवराची मंदिरं बांधली जातात. तर ते तर चांगलंच आहे, परंतु तुम्हाला काय वाटतं की त्यामध्ये ना दैवाचा जो अंश आहे देवीचा तो हरवल्यासारखा वाटतो. मला तरी असंच वाटतं. कारण जेव्हा मी ह्या मंदिरामध्ये येते ना, तेव्हा असं वाटतं की समोर आई बसली आहे, आपलं गाराणं ऐकायला आई बसली आहे, देव बसले. तर मला तरी असं वाटतं ना की ही मंदिरं पाडण्याच्या ऐवजी त्याची डागडोजी झाली पाहिजे. आता काही लोक असं म्हणतील की हे टिकत नाही. का टिकत नाही? इतक्या वर्षापासून आलेली ही परंपरा, इतक्या वर्षापासून बांधलेलं हे कौलारू मंदिर टिकलं नाही का? मग ते टिकणारच ना. आपला जो कोकणातला जो पूर्वीची जी मंदिरं आहेत, पूर्वीची जी घरं आहेत, ती सगळी पाडली जात आहेत आणि नवीन मंदिरं उभी केली जातात. तिथे ही जी शांतता आहे, हा जो मानसिक आनंद आहे, तो भेटणार नाही असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? ही मी माझ्या मनातली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर तुम्हाला तसंच खरंच वाटत असेल तर नक्की मला कळवा. चला, आता आपण मंदिरात देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अजून रामोदयनीच्या मंदिरात जायचं आहे. तो सोहळा आपल्याला पाहायचा आहे. आणि जाता जाता मी तुम्हाला या मंदिरातलं म्हणजे हनुमंताचं सर्वात जुनं मंदिर दाखवते की जिथे पहिली हनुमंताची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं हनुमंताचं, जे की मी तुम्हाला पहिलं दाखवलं. तर हे आहे सर्वात जुनं हनुमंताचं मंदिर, जे छोटंसं बांधण्यात आलं कारण इथून देव हल्ला नाही. आणि त्याच्यानंतर मग तिथे समोर तुम्ही बघतायच आहे हनुमंताचं मंदिर बांधण्यात आलं. आई झोलाईचं सर्वात जुनं असं कौलारू मंदिर आहे ते बांधण्यात आलं. आणि इथे होळी लागते. आई झोलाई देवीच्या मंदिराच्या समोर बरोबर होळीच्या दिवशी होळी लागते. आणि आता आपण जाऊयात. तर अशा पद्धतीने आता इथलं काम उरकलेलं आहे. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीचा जन्मोत्सव झालेला आहे आणि पूजा अर्चा सगळी झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात मी तुम्हाला रामोदयनीच्या मंदिरामध्ये घेऊन जाते. त्याच्यानंतर आई टेरवच्या मंदिरात पण आपल्याला जायचं आहे. आणि तो उत्सव रात्रीचा सर्वात जास्त उत्सव साजरा केला जातो. तर त्याला रात्रच होणार आहे. चला. हे बघा, आता आपण पोचलो आहोत रामोदयनीच्या मंदिरात. चैत्र पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता.
मला आता जिल्ह्याने कंगेला ह्या मध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा निशिकांतरावांचा आर्थिक दृष्ट्या असतो. 9 दिवस नवरात्रामध्ये संपूर्ण महाप्रसादाचा खर्च निशिकांतराव शिंदे करतात. लाभ असतो दरवर्षी अन्नप्रसादाला 2 लाख रुपये आणि त्यांचे बंधू 51,000 रुपये असे कुटुंबामधून 2.5 लाख रुपयाचा निधी अन्नप्रसादासाठी येत असतो. सुनील शिंदे निशिकांत शिंदे या दोन्ही बंधूंचे देवस्थान ट्रस्ट तर्फे हार्दिक आभार. कशा आहे साड्या? 100 रुपये. पण ह्या देवीच्या आहेत ना अशा? सगळ्या गेल्या ना? तेच ना, आम्हाला माहितीच नाही. 100 रुपयाची साडी. अच्छा. ₹10 ब्लाउज पीस. तर बघितलं तुम्ही, आत्ता आपण रामवदायिनीच्या मंदिरात जाऊन आलो, जेवलो आणि संध्याकाळी अजूनही पालखी फिरणार आहेत. पूर्ण दिवस हा असा मस्तपैकी जाणार आहे. रामवदायिनी आईचं दर्शनही घेतलं आणि आत्ता मी घरी चाललेली आहे आणि नंतर संध्याकाळी टेरवमधलं जत्रा पाहायला जाणार आहे. तीही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता घरी जातो आहे. तर दुपारी आपण मंदिरात गेलो होतो रामवदायिनीच्या. लिलाव सुरू आहे आणि आत्ता मी आली आहे टेरव मधील मंदिरामध्ये. तिथे पण आज चैत्र पौर्णिमेचाच उत्सव आहे. जस्ट आत्ता इथे पोहोचलेली आहे आणि
आता जे पासोडे जे असतात ना त्यांचा लिलाव चालू आहे. त्याच्यानंतर साड्यांचा लिलाव चालू होईल. जे देवीला चढवलेल्या ज्या साड्या असतात त्या पण आपण बघणारच आहोत. आणि चला मी तुम्हाला थोडक्यात दाखवते, नंतर आपण परत जाणारच आहोत. तो लिलाव काय असतो ते बघूया. सुंदर अशी रांगोळी काढली आहे. ₹100 गोरेवन ₹100 ₹100 ₹100 ₹100 ₹3 सविता कदम बालकृष्ण गाणेकर ₹80 ₹90 प्रकाश जाधव ₹90 ₹100 गाणेकर ₹100 पांडुरंग गाणेकर ₹100 ₹100 ₹2 ₹3 पांडुरंग गाणेकर. व कितीला घेतले? छान भेटले हो. 110 छान भेटले, मस्त. पासोडे संपले, बरेच लोकांनी घेतले. 50 रुपयाला साडी. 50 रुपये 50 रुपये 70 रुपये 80 रुपये का जमा 90 रुपये गुरुसाहेब 90 रुपये 100 रुपये गाणेकर 110 रुपये प्रकाश 110 रुपये 120 रुपये गाणेकर नाना गाणेकर 130 रुपये 140 नाना गाणेकर बोला 50 रुपये कॉटन है. हाँ कॉटन कॉटन है. कॉटन मिक्स 50 रुपये बोला 100 रुपये कलवान 100 रुपये 120 को मोरे 150 डायरेक्ट डायरेक्ट 250 रुपये राजू 350 रुपये सविता वगैरे 350 रुपये बोला बोला 360 रुपये 360 रुपये 400 रुपये 400 रुपये संभाजी 400 रुपये छान आहे. 340 बोला राजू 100 रुपये बोला बोला 100 रुपये पण. आनंद 150 रुपये 200 रुपये धामणकर कितीला? 60 रुपये 100 रुपये आनंद 100 रुपये 120 रुपये 120 रुपये 150 रुपये 160 200 रुपये 210 120 300 रुपये 310 अनंत मेहंदी 410 रुपये झाले ना 450 बोलली ना 100 रुपये
दीडशे. 150 रुपये. संभाजीराव 150 रुपये. जाधव 110 रुपये. जाधव 110 रुपये. 120 रुपये. शिवराम 110 रुपये. 150. सागरकर 150. 200 रुपये. गोविंद साहेब 200. संभाजीराव 200 रुपये. 200 रुपये 200 रुपये 2. 200 रुपये 3. 170 रुपये शिरकर. 180 रुपये डायरेक्ट 200च. काय भावच नाही केला. 50 रुपये. 60 रुपये. 60 रुपये. बोला. ती वाढतच जाणार. 60 तिकडे 60 रुपये. बोला बोला. 60 रुपये. हा ओके. 110 रुपये गोळी साहेब. हा 150 झाला. 160 बोल. 150 रुपये. आपल्या देवीच्या ज्या नवसाच्या साड्या 9ला होत आहे खास महिलांसाठी. 60 रुपये. 70 रुपये. 70 रुपये. 80 रुपये मेहंदी. 90 रुपये नाना काणेकर. 120. 150 रुपये नाना काणेकर. 160 रुपये. 170 रुपये. 180 रुपये. 160 रुपये. 160 रुपये. वगैरे असा काय प्रकार नाही. 170 रुपये काणेकर. 180 रुपये. राज्यम पारमेष्टम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंत पर्याय छान अशी लाइटिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता. किती सुंदर दिसतंय. आणि त्याच्यामध्ये आज पौर्णिमा आहे तर चंद्र सुद्धा खूप छान अगदी मंदिराच्या वरतीच खूप सुंदर असं दृश्य आहे. तुम्हाला दिसतच असेल. खूप छान केलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात पालखी निघेल तेही पाहूया आपण. जसं की आता आपण साडीचं बघितलं. आता आपण सर्वांनी जय भवानी जय अंबे असा घोष करायचा आहे. जय भवानी जय भवानी जय भवानी जय अंबे जय अंबे. पदी इकडं मोठी गाडी आणले.
तर अशा पद्धतीने चैत्र पौर्णिमेचा उत्सव पुऱ्या रीतीने असा पार पडला, छान पार पडला. मी तुम्हाला कळकोणे गावची जत्रा पण दाखवली, आता टेरव गावची जत्रा पण दाखवली. आणि हा सगळा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास ते शेअर करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार. चला, रात्रीचे 12 वाजले.